धागे प्रेमाचे भाग 13. मागच्या भागात आपण बघितलं की सर्वजण साक्षीच्या घरी जातात आणि साक्षीच्या घरच्यांना कन्व्हिन्स करतात सोहम आणि साक्षीच्या लग्नात, आणि साक्षीच्या आई वडील पण तयार होतात लग्नाला. आता पुढे बघू. कोल्हापूरच्या त्या वातावरणात सोहम आणि साक्षीच्या लग्नाचा मार्ग आता मोकळा झाला होता. साक्षीच्या घरच्यांना सोहम आणि साक्षीच्या लग्नाबद्दल कन्व्हिन्स करून सर्वजण नाश्ता करून घराबाहेर आले. साक्षीला तिच्या घरी सोडून देशमुख मंडळी जीविकाच्या माहेरी निघाली. कोल्हापूरचे काम आता पूर्ण झाले होते आणि तिथली शाखा सोहम सांभाळणार होता, आणि अर्जुनने काही डाऊट्स होते ते क्लिअर केले होते, त्यामुळे कामाचा मोठा ताण हलका झाला होता. दुसऱ्या दिवशी सर्वांना पुण्याला निघायचे होते, म्हणून सर्वजण जीविकाच्या घरी म्हणजेच तिच्या माहेरी आले होते. जीविकाच्या काका काकूंनी सर्वांचे मनापासून स्वागत केले. रात्रीच्या जेवणात काकूंच्या हातच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत सर्वजण गप्पा मारत बसले होते. जीविकाचे भाऊ बहीण बंटी आणि सायली ते पण सर्वांना असं सोबत घरी आलेलं बघून खूप खुश होते. बंटी आता ऑपरेशनमुळे बराच सावरला होता. त्याच्या चेहऱ्यावरची निरागस चमक पाहून जीविकाच्या मनावरचा सगळा ताण दूर झाला होता. सायली कॉलेजच्या लास्ट इयरमध्ये असल्याने ती थोडा वेळ गप्पा मारून अभ्यासाला निघून गेली. घर छोटे असल्याने लेडीजसाठी एक खोली आणि अर्जुन, वरद, सोहम व लहान बंटीसाठी दुसऱ्या खोलीत अशी अंथरुणाची सोय करण्यात आली होती. पण अर्जुनला जीविकाशिवाय झोप लागणे शक्यच नव्हते. तो शांतपणे घराबाहेरच्या अंगणात येऊन बसला होता. थोड्याच वेळात जीविकाला पण झोप येत नव्हती, म्हणून ती पण त्याच्या मागे अंगणात आली. तिने अर्जुनला तिथे बसलेलं बघून ती किचनमध्ये गेली, आणि आता बाहेर येताना तिच्या हातात वाफाळलेली कॉफी होती. तिने अर्जुनच्या हातात कॉफी दिली. त्याने ती कॉफी घेतली, पण अर्जुन आज वेगळ्याच विचारात मग्न होता की उद्या पुण्याला गेल्यावर श्वेता काकूंना सोहम आणि साक्षीच्या लग्नाबद्दल कसे सांगायचे, त्यांना कसे कन्व्हिन्स करायचे. जीविकाला त्यांच्या मनातील ही घालमेल स्पष्ट दिसत होती. ती त्याच्या शेजारी बसली. तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला आणि आपले डोके अर्जुनच्या खांद्यावर टेकवले, आणि तिने शांत स्वरात त्याला विचारले, काय विचार करताय अर्जुन? टेन्शन नका घेऊ, सर्व ठीक होईल. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही काही चुकीचं होऊ देणार नाही. अर्जुनने तिच्याकडे पाहिले आणि विचारले, तुला एवढा विश्वास आहे माझ्यावर जीविका? जीविका म्हणाली, स्वतःपेक्षा जास्त. अर्जुनने कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि तिचे हात हातात घेऊन तिला स्वतःकडे ओढले. थँक्यू जीविका, तो म्हणाला. जीविकाने विचारले, थँक्यू कशाबद्दल? अर्जुन हळूवार स्वरात म्हणाला, इतकी प्रेमळ बायको माझ्या आयुष्यात आली त्यासाठी. तुझ्यासोबत असल्यावर मला कोणतंच दुःख जाणवत नाही. आणि तो तिला जवळ घेत म्हणाला, आय लव्ह यू माय वाईफी. जीविका लाजत म्हणाली, हो का? मग मला पण तुम्हाला थँक्यू बोलावं लागेल. इतका खडूस पण तितकाच प्रेमळ आणि समजूतदार नवरा मला भेटला, जो मला इतकं समजून घेतो आणि नेहमी सपोर्ट करतो. माझ्या सुखदुःखामध्ये कायम माझ्यासोबत असतो. खरंच अर्जुन, तुम्ही जर माझ्या आयुष्यात आले नसते ना, तर काय झालं असतं माझं? आणि त्या दिवशी बंटीचं ऑपरेशन होतं, ते तुम्ही केलं म्हणून तो आज आपल्यात सुखरूप आहे. नाहीतर मी एकटी काय केलं असतं? तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य मुलीला इतका मान सन्मान दिला. मी तुमचे आभार कसे मानू, माझ्याकडे शब्दच नाहीत. तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आले. अर्जुनने तिचे डोळे पुसले आणि म्हटले, जीविका, का विचार करतेस एवढा? आणि बंटी आता सुखरूप आहे ना? तेच आपल्यासाठी खूप आहे, हो की नाही? आणि मी बंटीसाठी जे केलं ते इट वॉज माय ड्युटी. मी त्यात काही मोठी गोष्ट केली नाही आहे. माझं कर्तव्यच होतं ना ते. बंटी माझा पण कोणीतरी लागतो ना. आणि हां, परत माझ्या बायकोला सामान्य बोलू नकोस, समजलं ना? तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी. जीविका त्याच्याकडे पाहत म्हणाली, बरं ठीक आहे,
नाही बोलत काही, पण माझ्या नवऱ्याची तारीफ करायचा हक्क तुम्ही माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि खरं सांगू अर्जुन, जेव्हा पहिल्यांदा मी तुम्हाला भेटले होते ना, तेव्हा तुम्ही खूप खडूस आणि स्वार्थी वाटले होतात मला. पण आज कळतंय की तुम्ही फक्त वरून राग दाखवता, पण आतून एकदम नरम आहात. आय लव्ह यू सो मच अर्जुन. अर्जुन खट्याळपणे हसून म्हणाला. हो का? एवढं कौतुक माझं? पण फक्त कौतुक करून चालणार नाही. डोंट जस्ट प्रेज मी. जीविका बोलते. मग अजून काय करू? माझं इतकं कौतुक करण्यापेक्षा तुम्हाला एक गोड किस पण देऊ शकतेस ना? जीविका लाजून म्हणाली. अर्जुन, काय तुम्ही? कुठे पण सुरू होता. आपण कुठे आहोत हे तरी बघा. अर्जुन मिश्किलपणे हसत म्हणाला. जीविका, तू विसरलीस का? सगळे झोपले आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याला किस करायला कसली लाज? जीविका उठून जायला निघाली, पण अर्जुनने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. ती थेट अर्जुनच्या मांडीवर पडली. तिचे हात अर्जुनच्या गळ्याभोवती होते. अर्जुनने हळूवारपणे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारले. तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि आधी तिच्या माथ्यावर एक प्रेमळ किस केला. जीविकाच्या अंगातून एक शिरशिरी केली. तिच्या पूर्ण अंगाला शहारे आले आणि तिने डोळे मिटून घेतले. अर्जुनने हळूवारपणे तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तो तिला किस करू लागला. जीविका पण त्याला आता साथ देत होती. तो रोमॅन्टिक क्षण तब्बल 15 मिनिटे चालू होता. थोड्या वेळाने ते दोघे बाजूला झाले आणि जीविका म्हणाली. अर्जुन, आता जाऊ द्या ना. सगळे बोलतील आपण कुठे आहोत. अर्जुन हसून म्हणाला. कोणी काही बोलणार नाही. सगळ्यांना माहिती आहे तो कुठे असणार ते. जीविका म्हणाली. पण सकाळी उठायचं आहे. अर्जुन उपरोधिकपणे म्हणाला. तुला नेहमी घाई असते ना माझ्यापासून लांब पळायची. बघ, एक दिवस मी तुझ्यापासून लांब गेलो तर तू स्वतःहून परत बोलवशील तरी येणार नाही. जीविका घाबरली. ती टेन्शनमध्ये येऊन म्हणाली. अर्जुन, काय बोलले तुम्ही? परत असे बोलू नका प्लीज. तुम्ही माझ्यापासून लांब जाणार असं चुकूनही बोलू नका. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आय कांट लिव्ह विथआउट यू फॉर अ सिंगल सेकंड. अर्जुनला आपली चूक उमजली. त्याने तिला मिठीत घेतले. अगं, मस्करी करत होतो गं. एवढं पॅनिक का होतेस बाळा? मी तुझ्यासोबतच आहे आणि आयुष्यभर तुझ्याच सोबत राहीन. आणि मी राहू शकेन का तुझ्याशिवाय लांब? आय वॉज जस्ट जोकिंग. जीविका म्हणाली. मस्करी पण करू नका अशी प्लीज. इट रिअली हर्ट्स. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि थोड्या वेळाने दोघेही आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. मध्यरात्री जेव्हा संपूर्ण घर शांत झोपले होते तेव्हा दीक्षाला तहान लागली आणि ती पाणी प्यायला किचनमध्ये गेली. किचनमध्ये अंधार होता. ती पाणी शोधत असताना अचानक अंधारात कोणीतरी तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे जोरात ओढले. दीक्षा पुरती घाबरली. तिला अंधारात समोर कोण आहे त्याचा चेहरा दिसत नव्हता, म्हणून ती जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती व्यक्ती सावध होती. त्याने लगेच दीक्षाच्या तोंडावर आपला हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने आपल्या फोनची टॉर्च लावली. प्रकाशात दीक्षाला समजले की तो दुसरा कोणी नसून साक्षात वरद होता. दीक्षाने त्याचा हात बाजूला केला आणि चिडून बोलली. वरद, काय हे? वेडा आहेस का तू? किती घाबरले मी. वरद खोडकर हसून बोलला. ओ, तर साक्षात दुर्गामाता घाबरता पण, आणि ते पण मला? अरे बापरे, हे तर माहितीच नव्हते. दीक्षा अधिकच चिडून बोलली. काही पण नको बोलूस हं. मी का घाबरू तुला? मला वाटलं कोणीतरी दुसरा आहे म्हणून. आणि तू काय करतोयस इकडे? कोणी बघितलं तर काय बोलतील? वरद शांतपणे बोलला. मी पाणी प्यायला आलो होतो, पण मला माहिती नव्हतं तू पण पाणी प्यायला आली आहेस ते. दीक्षा म्हणाली. हो का? जा मग, पाणी पी आणि मला पण जाऊ दे. पण वरदने तिला न सोडता कमरेला पकडले आणि अधिक जवळ ओढले. दीक्षा दचकली आणि लाजून तिने नजर खाली झुकवली. ती म्हणाली. वरद, काय करतोयस? जाऊ दे ना मला. सगळे उठले तर शोधतील. वरद हसून बोलला. दीक्षा, आता रात्रीचे 1 वाजले आहेत आणि कोण शोधणार?
सगळे झोपले आहेत. दीक्षा म्हणाली. हो, पण मला पण झोपायचं आहे. विसरला का? आपल्याला उद्या पुण्याला जायचं आहे ते? वरद हट्टाने बोलला. हो, पण मला एक किस हवा आहे. आधी चल, पटकन एक किस कर आणि जा. दीक्षा लाजून बोलली. वरद, काय हे? तुला लवकर जायचं असेल तर आधी किस कर, मग जायचं. दीक्षा लाजत म्हणाली. मग डोळे बंद कर आधी. वरदने डोळे बंद केले. दीक्षा हळू त्याच्या जवळ आली. दोघांच्या श्वासांचा एकमेकांना स्पर्श होत होता. दीक्षाने हळूच त्याच्या ओठाच्या जवळ जाऊन आणि मुद्दाम त्याच्या गालावर किस केले आणि तिथून पळून गेली. वरद बोलला. दीक्षा, ही चिटिंग आहे. मला ओठांवर हवा होता की. दीक्षा जाता जाता हसून म्हणाली. तो लग्नानंतर. आता यावरच भागवावं लागेल. गुड नाईट. बोलून ती धावत आपल्या रूममध्ये पळाली. वरदही हसून स्वतःशीच म्हणाला. ठीक आहे, लग्नानंतर तर लग्नानंतर. आता यावरच खुश व्हावं लागेल मला. आणि तो पण आपल्या रूममध्ये शांतपणे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण लवकर उठले, नाश्ता वगैरे केला. सर्वांना पुण्याला निघायचे होते. निघण्यापूर्वी सर्वजण काका काकूंच्या पाया पडले. वरदने बंटीसाठी एक खूप सुंदर गिफ्ट्स आणले होते. सायकल आणि इम्पोर्टंट घड्याळ. ते त्याने बंटीला दिले. बंटी ते पाहून खूप खुश झाला आणि आनंदाने बोलला. थँक्यू दादा. सायलीनेही जीविकाला प्रेमाने मिठी मारली. दीक्षा आणि सायलीचे आता छान मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. सगळ्यांनी एकमेकांना बाय बोलले आणि बाहेर आले. सर्वजण पुण्याला जायला निघाले. जीविका आणि अर्जुन एका गाडीमध्ये होते, तर दुसऱ्या गाडीमध्ये वरद, दीक्षा आणि सोहम होते. प्रवासात सोहमने साक्षीला कॉल केला होता. सोहम आणि साक्षी त्यांच्यात खूप रोमॅन्टिक गप्पा सुरू होत्या. सोहम हसून बोलत होता. साक्षी, मला वाटलं नव्हतं की कोल्हापूर सोडून पुण्यात येताना मला तुझी एवढी आठवण येईल. पण आता तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलतच नाही आहे. साक्षी लाजत बोलत होती. सोहम, आता तुम्ही पोहोचलात की मला पुन्हा कॉल करा. मला खूप टेन्शन येतं आहे. तुमच्या घरचे तयार होतील ना आपल्या लग्नासाठी? सोहम म्हणाला. नको काळजी करूस साक्षी, सर्व ठीक होईल. आणि दादा आहे ना, तो सांभाळून घेईल. अशा रोमॅन्टिक गप्पांमध्ये त्यांचा प्रवास सुरू होता. इकडे पुण्याच्या देशमुख वाड्यात श्वेता काकू आणि अपर्णा आई म्हणजेच अर्जुनची आई गप्पा मारत बसल्या होत्या. श्वेता काकूंनी जरी काठ्याची साडी आणि जड हिऱ्यांचे दागिने घातले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचाच अहंकार होता. तेवढ्यात एक नोकर त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतो, पण त्यांच्याकडून तो चुकून एक प्लेट खाली पडली. हे बघताच श्वेता काकूंचा पारा चढला. त्या नोकरावर खूप जोरात ओरडल्या. तुला कळत नाही का? नीट चालता येत नाही का? की तुझे हात फाटलेत? चल, हे सर्व साफ कर आत्ताच्या आता आणि नवीन नाश्ता घेऊन ये आम्हाला. तो नोकर थरथर कापत होता आणि घाबरतच बोलला. सॉरी मॅडम, लगेच साफ करतो. श्वेताजी रागात म्हणाल्या. म्हणूनच तर ही गरीब माणसं मला अजिबात आवडत नाहीत. अपर्णाताई, तुम्हीच डोक्यावर चढवलं यांना. अपर्णाजी शांतपणे बोलल्या. अगं श्वेता, जाऊ दे ना, काय एवढं बोलतेस? फक्त एकच प्लेट तर पडली आणि आपल्याकडे आहेत ना भरपूर. आणि काही कमी आहे का आपल्याला? मग काय एवढं त्रास करून घेतेस? श्वेता काकू अधिक रागात बोलल्या. अहो ताई, आपण या लोकांना काही बोललो नाही ना वेळेवर, तर ते जास्त डोक्यावर बसतात. म्हणून त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेलीच बरी. आणि मला तर या लोकांना नजरेसमोर बघायला पण आवडत नाही. आणि बघा ना, आपल्या अर्जुनने पण त्या जीविकासोबत लग्न केलं. मला तर ते अजिबात आवडलं नाही. पण माझ्या अर्जुनच्या सुखासाठी मी गप्प बसले. पण आता सोहम आणि वरदसाठी तर मला श्रीमंत घराचीच मुली हव्या आहेत. आपल्या स्टेटसला शोभतील अशा. अपर्णाताई समजावत बोलल्या. अगं, पण आपली जीविका किती संस्कारी आहे आणि किती आदर करते सर्वांचा. आपल्या घराची मर्यादा जपते. अजून काय पाहिजे आपल्याला? मी तर म्हणते, आपल्या अर्जुनसाठी तिच्यापेक्षा चांगली मुलगी कोणी भेटलीच नसती. रेवती मोठ्या घरातील होती, पण कशी वागली ती ते तर तू बघितलंच आहेस. श्वेता काकू रागाने बोलल्या. हो, पण जीविका अर्जुनच्या आयुष्यात आली म्हणून रेवती तशी वागली.
आणि मला जीविकावर अजून पण विश्वास नाही. शेवटी कधी ना कधी ती तिचा मिडल क्लासपणा दाखवणारच. मला तर गॅरंटी आहे. मी नाही अशी चूक करणार. मी सोहम आणि वरदसाठी श्रीमंत मुलगीच बघणार आणि त्या बाबतीत कोणाचेही ऐकून घेणार नाही. अपर्णाताई म्हणाल्या, बरं बाई, तुला जसं हवं तसे कर, पण आधी नाश्ता कर. तेवढ्यात आजी तिथे आल्या. त्या नेहमीच्या साध्या पण रुबाबदार अंदाजात होत्या. त्या आल्याबरोबर बोलल्या, काय गं श्वेता, काय हाय क्लास आणि स्टेटसच्या गोष्टी करतेस? आणि तू स्वतः कुठल्या मोठ्या घरातून आली आहेस? तू तर मिडल क्लासमधूनच आली आहेस ना? हे ऐकताच श्वेता काकूंचा चेहरा पडला. त्यांचा राग अनावर झाला आणि त्या रागाने तडक आपल्या रूममध्ये निघून गेल्या. जाताना त्या ओरडल्या, सासूबाई, तुम्ही नेहमी मला असं खाली पाडायचा प्रयत्न करता. तुम्ही माझ्यावर जळता ना? अपर्णाताई थोडं हसल्या, कारण आजी जे बोलल्या होत्या ते पूर्णपणे खरं होतं. आजी पण हसल्या तेव्हा श्वेता काकू रूममध्ये जाऊन लहान मुलासारख्या हट्ट धरून बसल्या. बाहेर अपर्णाताई त्यांना म्हणाल्या, अगं श्वेता, का नाराज होतेस? चल नाश्ता करून घे आधी. पण श्वेता काकू ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या. घरातील सगळेजण अर्जुनला खूप मानतात. श्वेता काकूंच्या समोरही अर्जुनचे वर्चस्व असते. त्यामुळे त्या अर्जुनच्या समोर बोलण्याची हिंमत कधीच करत नाहीत. अर्जुन आपल्या तत्त्वांवर ठाम असतो हे श्वेता काकूंना चांगलंच माहिती असतं. पण आता अर्जुन सोहम आणि साक्षीबद्दल श्वेता काकूंना कसं कन्व्हिन्स करेल हे खूप इंटरेस्टिंग असेल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि श्वेता काकूंच्या या हट्टीपणामुळे अर्जुन आणि जीविकासमोर आता कोणती नवीन आव्हाने उभे राहतील हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्कीच वाचा. पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.